एनआयचं पथक आता पुण्यात दाखल झालंय। एनआयचं पथक संतोष जगदाळे यांच्या घरी दाखल झाल्याची माहिती समोर येते। पथकात 2 अधिकारी असल्याची देखील माहिती आहे। दहशतवादी हल्ल्यात संतोष जगदाळेंचा मृत्यू झाला आणि त्यानंतर आता खरं तर आसावरी जगदाळे यांचा जबाब नोंदवण्यासाठी एनआयचं पथक पुण्यात जगदाळे यांच्या घरी दाखल झाल्याची माहिती समोर येते। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। अमोल, काय सविस्तर माहिती? आता एनआयचं पथक पुण्यात दाखल झालेलं आहे संतोष जगदाळे यांच्या घरी। दहशतवादी हल्ला जो पहलगाम येथे झालेला होता त्याच्यामध्ये पुण्यातल्या 2 नागरिकांचा मृत्यू झालेला होता। यातल्या संतोष जगदाळे यांच्या घरी काही वेळापूर्वीच एनआयचं पथक पोहोचलेलं आहे आणि यामध्ये संतोष जगदाळे यांच्या पत्नी आणि त्यांची मुलगी आसावरी यांचा जबाब घेण्याचं काम आहे ते एनआयच्या अधिकाऱ्यांकडून केलं जाते। गेल्या 1 तासापासून हा जबाब नोंदवण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। पहलगाम येथे या संपूर्ण पर्यटकांवर जो दहशतवाद्यांनी हल्ला केलेला होता, या हल्ल्यामध्ये संतोष जगदाळे यांना गोळी झाडून ठार करण्यात आलेलं होतं। या संपूर्ण घटनेवेळी त्यांच्या पत्नी आणि त्यांची मुलगी या दोघेही समोर होते आणि त्यांच्या समोर ही सगळी घटना घडलेली आहे आणि त्यामुळे या सगळ्याचा तपास करण्यासाठी एनआयची टीम आज दुपारीच पुण्यामध्ये पोहोचलेली होती आणि आता संतोष जगदाळे यांच्या कुटुंबियांकडून नेमकं त्यावेळी काय घडलं, किती जण आलेले होते, कोणत्या वेशात आलेले होते, कसा संवाद त्यांचा झाला, या सगळ्याची माहिती आहे ती एनआयचे अधिकारी घेणार आहेत। एनआयचे 4 अधिकारी आहेत ते सध्या संतोष जगदाळे यांच्या निवासस्थानी आहेत। दुसरीकडे याच हल्ल्यामध्ये पुण्यातील कौस्तुभ गणबोटे हे सुद्धा मृत्युमुखी पडलेले होते। त्यांच्या सुद्धा कुटुंबियांचा जबाब घेण्यासाठी आता एनआयचे अधिकारी सुद्धा जाणार आहेत। पण या पहलगाम या दहशतवादी हल्ल्यामध्ये जो मोठा हल्ला झालेला होता त्यात जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांचे जबाब आता एनआयच्या अधिकाऱ्यांकडून घेतले जातात, कारण की हा तपास आता उच्चस्तरीय होणार आहे आणि त्यामुळे एनआयचे अधिकारी आता जगदाळे कुटुंबियांकडून कोणती माहिती संकलित करतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। कारण की माध्यमांमध्ये ज्या प्रतिक्रिया, जे व्हिडिओ समोर आलेले होते त्यानुसार हा सगळा तपास आहे आणि एनआयच्या जबाबा म्हणजे एनआय जो जबाब घेणार आहे त्याच्यामध्ये कुटुंबियांकडून कोणती माहिती दिली जाते हे सगळं तपासासाठी अत्यंत महत्वाचं असणार आहे आणि त्यामुळेच आज एनआयचं पथक आहे ते खास दिल्लीवरून पुण्यामध्ये दाखल झालेलं आहे आणि संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबांकडून आता जबाब घेण्याचं काम आहे ते एनआयचे अधिकारी करत आहेत। खूप खूप धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर एनआयचं पथक पुण्यात दाखल झालेलं आहे, ही महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण बघतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।